श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. श्री गुरुदेव दत्त. आज सकाळी सकाळी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यावर अगरबत्ती जी लावतो ना आपण तुळशी मातेला, ते वातावरण खूप असं सुखदायक होतं आणि वातावरणाचा जो आनंद असतो तो आपल्या मनावर सुद्धा होतो. कारण की जे आपण सकाळी विचार करतो ना तेच आपले दिवसभर चांगले विचार असतात. सकाळची स्वामींची मस्त देवपूजा झाली. सकाळची स्वामींची आरती लावली आणि आरती लावल्यानंतर जे मन प्रसन्न होतं ना, तर घरातलं वातावरण बदलून जातं. घर असं स्वर्गाहून सुंदर वाटायला लागतं. ज्यांच्या ज्यांच्या घरात स्वामींच्या सकाळची जी पूजा होते ना, त्या घरात कधी दुःख आलेले ते दरवाजाच्या बाहेरच निघून जातात आणि स्वामी सदैव आपल्या घराचं रक्षण करतात. समोरच स्वामींचा जर फोटो लावलेला असेल तर येणारे जे वाईट लोकंसुद्धा आपल्या घरात वाईट दृष्टीने बघू शकत नाही. कारण की स्वामींची एक दृष्टी त्यांच्यावर पडते ना, त्यांचे मनातले वाईट विचार तिथं संपून जातात. सकाळची अशी देवपूजा झाली. महादेवांचा अभिषेक झाला. हा आहे चतुर्थी दिवसाचा माझा व्हिडिओ. कारण की चतुर्थीच्या दिवशी जी सेवा असते ती गणपती बाप्पाचा अभिषेक आणि महादेवांचा अभिषेक. त्यानंतर शमीपत्र मधामध्ये बुडवून 11, 21 किंवा तुम्ही 51 अर्पण केले ना, तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारते आणि घरामध्ये लक्ष्मीचे मार्ग मोकळे होतात. घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपले जे व्यवसाय असतील किंवा आपल्या मुलाबाळांना जे सुखशांती लाभत असेल ती सुद्धा लाभते. बघा, स्वामींनी फूल दिलेच म्हणजे तुमचेसुद्धा इच्छा पूर्ण होते. सकाळचे जे धूपबत्ती आपण घरात फिरवतो ना, त्या धूपबत्तीने आपल्या घरातले प्रफुल्ल वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरातले जे आजूबाजू ज्या वाईट शक्ती बसलेल्या असतात त्या बाहेर निघून जातात. सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करायलाच हवी. घरातले प्रसन्न वातावरण आपण ठेवायलाच हवे. चतुर्थीचा दिवस होता म्हणून सकाळीच पहाटे लवकर साबुदाणा भिजत घातलेला होता आणि महाराजांच्या आवडती खिचडी साबुदाण्याची मऊ लुसलुशीत असा नैवेद्य स्वामींना मी तयार केलेला होता. सकाळची माझी नित्यसेवा म्हणजे 11 वेळा नामस्मरण, 1 वेळा तारक मंत्र, अशी होती माझी आजची स्वामी सेवा. श्री स्वामी